आधी फिल्म्स बनायच्या, आता प्रोजेक्ट्स बनतात. इंस्टाग्राम जो ते बंद झालं तर खूप लोकांचे करिअर बंद होतील असं वाटतं. पण सतत मल्याळम सिनेमा म्हणतो. आता मल्याळम सिनेमा तू खरं जाऊन आकडे बघितलेस तर मल्याळम सिनेमामध्ये तिथेही 70-75% सिनेमे वाईट होतात आणि ते चालत नाही आहेत. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. मराठी फ्रिटर्निटीला, आपल्या फ्रिटर्निटीला नंबर्सची खूप गरज आहे. जे आज मी जर असा एक सिनेमा बघितला ना ज्यात नवीन मुली आहेत किंवा मुलं आहेत तर मला प्रश्न पडतो की ह्यांनी काय केलं याआधी किंवा हे काय त्या सिनेमात. मग असं जाणवतं की अरे नाही ही जर कुठून तरी असे म्हणजे मॉडेलिंग करून आलेत किंवा सोशल मीडियातनं काहीतरी करून आलेत. सो हरकत तर काही नाहीये, पण हिंदी क्षेत्रात काहीतरी काम करताना एक वेगळी धडपड दिसते की ना तो कुठेतरी लेडबॅकपणा, मी म्हणणार नाही लेडबॅक असतो आपण मराठी करतो तेव्हा, पण एक कम्फर्ट असतो. ॲज अ कम्युनिटी हां. लेट मी टेल यू, आपण आहोत लेट बॅक, हे मान्य करायला पाहिजे. आता इट्स हाय टाईम. शर्वरी वाघे किंवा आता रश्मिका बरोबर मी काम करतोय किंवा आयुष्मान, या सगळ्यांचं एक डेडिकेशन स्वतःवर काम करण्याचे जे ना ते मला मराठीत कधीच दिसणार नाही. आपण मुंबईत राहतो. वी आर ऑलवेज गोइंग टू बी कम्पेअर्ड विथ बॉलिवूड. आता फक्त बॉलिवूड नाही आहे, आता आता ते सगळं झालंय. करेक्ट. आता विचार करून सिनेमे किंवा आता काय चालेल, कसं चालेल, काय करावं असा खूप विचारपूर्वक सिनेमा घडायला लागलाय. सो आम्ही आत्ता दोघं, मी आणि सई तामणकर, बोलबेडूच्या बाल्कनी सेक्शनमध्ये बसलोय आणि गप्पा मारतोय आणि मला वाटतं आपण असे बऱ्याच वेळा कित्येक वेळा ऑफ कॅमेरा बसून बोललोत एकमेकांशी. पण आज खरं सिक्रेट्स ऑफ द शिलेदारच्या निमित्ताने आपण बोलतोय परत. आपला शो येतोय लवकरच ऑन हॉटस्टार आणि इट्स एक्साइटिंग. लुकिंग फॉरवर्ड टू दिस. समथिंग डिफरंट, काहीतरी वेगळं केलंय नाही का हो, यावेळेस? नेहमीप्रमाणे. आधी तू नेहमी- काय वेगळं वेगळं करत असतोस. यू नाही, ब्रेक तूही जॉनरास. वेगळं करत असतेस. म्हणजे आता मला असं वाटतं ताई, ज्यांना माहीत नाही आणि आपण मध्ये या विषयावर परत कुठेतरी आठवण करून द्यायची म्हणून बोललो होतो की आपली जर्नी 20 वर्षापूर्वी सुरू झाली आहे, जेव्हा तुला माहीत नव्हतं हे. कारण तुला हे माहीत नव्हतं की मी ज्या सिरियलचा तू भाग झालीस त्याचा EP होतो आणि मी हैदराबादमधनं तुझा एपिसोड माझ्याकडे यायचे. तर तुझ्या टेप्स तेव्हा VHS टेप असायच्या. 2005 सालची गोष्ट सांगतोय आणि आपण 25 साली आहेत, म्हणजे एक्झॅक्टली 20 वर्षापूर्वीची गोष्ट. वाव, वेगळा एरा वाव. डेकेड वाटते नाही, हो, पण सगळं किती गोष्टी बदलल्यात. खूप जास्ती. पण मला हे क्लिअर आठवतंय की ती सिरियल वन ऑफ द टॉप 3 सिरियल्स पैकी होती मराठी टेलिव्हिजनवर. या तेव्हा ETV नेटवर्क होतं. या गोजीरवाण्या घरात. या गोजीरवाण्या घरात नावाची सिरियल होती आणि मी त्याला EP असल्यामुळे माझ्याकडे एपिसोड्स शूट झाल्यानंतर, एडिट झाल्यानंतर यायचे. आणि सारंग प्रोड्युसर्स होते, संगीता सारंग. Yes. तर मला ते एपिसोड्स बघून मग मला असे माझा फीडबॅक द्यायला लागायचा की काय बरं आहे, काय नाही आहे, काय वर्क होतं आहे, काय नाही आहे. सो हैदराबादमध्ये बसून माझं हेच काम असायचं की टेप्स घ्यायच्या, Feedbacks देणे. फीडबॅक द्यायचे, करेक्ट करून घ्यायचे आणि मग अधूनमधून कधी जमलं तर मुंबईत सेट व्हिजिट असं करायचं. हे हू सगळं न्यू नंतर मी परत तुझ्याबरोबर काम करणार विचार कर. आहे. आणि मला हे क्लिअर अजूनही आठवतंय की संतोष जुवेकरला मी खूप रेग्युलरली बघितलं होतं कारण तो सुरुवातीपासून त्या सिरीजमध्ये हो. होता. सुशांत शेलार होता त्या हो. सिरीजमध्ये. बरेच कलाकार होते, लाली मावशी, लाली बरीच गँग मावशी होती. होती. पण तुझा एपिसोड जेव्हा माझ्याकडे आला पहिल्यांदा, तेव्हा मी तुझा एपिसोड बघून मी म्हटलं अरे ही कोण आहे, इतकी न्यू ॲक्टर. आणि ते म्हणले नाही नाही आता ही सई आता इथपासून हे करणार आहे आणि नवीन कलाकार आहे ती आणि तिला आम्ही कास्ट केलंय. आणि व्हेरी इम्प्रेसिव्ह इट वॉज. खूप इंटरेस्टिंग होतं. मला का एकदम एक रँडम विजन आहे की तुझा एक सीन होता, तू असे त्यांचं गार्डन होतं आणि तिथे बाहेर सुशांत आणि तुझा, मला वाटतं संतोष आणि तुझा सीन होता आणि पहिल्यांदा मी तसं बघितलं होतं तुला त्यांच्या घराच्या वाव. गार्डनमध्ये. आणि त्यानंतर मी म्हणजे होकार पण दिला होता की नाही नाही चांगलं काम करते, आय थिंक वी शुड स्टिक विथ हर. आणि तिथपासून पुढे 10 वर्षानंतर आपण एकत्र क्लासमेट्स फिल्म केली आणि त्याच्या 10 वर्षानंतर आपण आता नवीन सिरीज करतोय. सो डेकेड, 10 इयर प्लॅन. 10 वर्षाची गॅप टू मच नाही वाटत आधी? नाही झाली का आता, म्हणजे अनफॉर्च्युनेटली का काय मला आय डोंट नो. आपण हे बघ, एक आहे पण आपलं नेहमी हे असायचं की आपल्याला जे एक्साइटिंग वाटेल ते करूया, हो. म्हणजे ते वर्थ असलं पाहिजे. पण आता आधी हे तूच खूप इंटरेस्टिंग 2 गोष्टी बोलल्यास. 10 वर्ष आणि 10 वर्ष. हो. अँड अ लॉट हॅज चेंज्ड. खूपच, म्हणजे खूप जास्त. ह्या 10 वर्षातही आणि त्याच्या आधीच्या 10 वर्षातही. तर तुला ह्या चेंज मधलं काय आवडतं, काय नाही आवडत, हे मला तू आधी अगं सांग. खूप काय बदललंय. म्हणजे तुम्हाला इंडस्ट्री म्हणून विचारलंस तर मी
माझा जन्म ज्या फॅमिलीत झाला ती इंडस्ट्रीतलीच फॅमिली. सो माझ्या सगळ्या आठवणीच सो फिल्म्स इंडस्ट्री. बेसिकली रन इन टू युअर ब्लड. पण फिल्म्सच माहिती होत्या. म्हणजे फिल्म कशी बनते, फिल्म कशी डिस्ट्रिब्यूट होते, प्रोड्यूस होते, एक्झिबिट होते, एवढंच माहिती आहे ना. ह्याच्या पलीकडचं जगच माहीत नाहीये. तर एवढंच माझ्या हे खूप आहे माहिती नाही, पण आधी. तेच तुला सांगतोय, की मला कित्येक जणांनी विचारलं, की वेगळं करिअर. माझा इनफॅक्ट विचार चालला होता, की काहीतरी वेगळं करावं. मी MBA करून काहीतरी वेगळं करूया, हा एक थोडासा असा मनात विचार आला होता कॉलेजमध्ये जेव्हा जस्ट मी गेलो तेव्हा. आणि माझे वडील मला म्हणाले, "वेडा आहेस का तू? हे काय वेगळं करतोयस? हे आपलं क्षेत्र आहे, ह्याच्यातच तुला नाही करायचं हो काही." तर नाईस. हे एक वेगळं असं माझी जर्नी खूपच वेगळी आहे. कारण मला असं वाटायचं, की हेच आयुष्य आहे, की फिल्मच्या सेटवर जाणे, थिएटरमध्ये फिल्म आमचं अल्का टॉकीज नावाचं थिएटर होतं पुण्यामध्ये. तिथे फिल्म लागायच्या, तिथे वेळ घालवायचो लहानपणी. सो अख्खं आयुष्य एका सिनेमाच्या भोवती रिव्हॉल्व झालं असल्यामुळे सगळं बघितलंय का. सो 80s मधला सिनेमा पण बघितला आहे. म्हणजे माझी खूप इंटरेस्टिंग आठवण आहे, की मी लहान होतो. मला म्हणजे वय पण आठवत नाही, पण मला वाटतं 10-12 वर्षाचा असेल. आणि माझा छकुला नावाचा सिनेमा आहे, ज्यात आदिनाथ कोठारे आहे. हो. तो सिनेमा प्रीमियर होत होता आणि प्रभातला त्याचा प्रीमियर होता. आणि तेव्हा ना बस असायच्या. त्या बसमध्ये अख्खं युनिट यायचं आणि त्या बसला ब्रँडिंग केलं असायचं. नाईस. आणि ती बसमध्ये ॲक्टर्स, टेक्निशियन्स असे मुंबईवरून यायचे. प्रीमियर अटेंड करायचे प्रभात टॉकीज पुण्यात आणि तिथून मग ती बस पुढे कोल्हापूरला जायची. त्यांना असा दौरा करायची ती दौरा बस. करायचे. प्रमोशनचा दौरा, प्रीमियरचा दौरा असा असायचा. तर मला ती इतकी बस आवडली होती. मी हट्ट केला, की मला या बसमधनं जायचंय आणि मला घेऊनही गेले ते. तर लहानपणी मी आणि आदिनाथ माझा काही संबंध नव्हता. आदिनाथ त्या सिनेमातला हिरो होता. पण मी गेलो त्याच्याबरोबर आणि आम्हाला इतकी धमाल केली आम्ही. पण मला इतक्या अशा रँडम आठवणी आहेत. पण मला असं वाटतं, की तेव्हाचा जो काळ होता सिनेमा, मराठी चित्र, मराठी इंडस्ट्री ती खूप क्लोज knit होती. म्हणजे खूप एकत्र येऊन सगळे एकमेकांना ओळखायचे, सगळे एकमेकांसाठी काम करायचे, एकमेकांबरोबर काम करायचे आणि मोजकी नावं होती. पण जी होती ती प्युअर पॅशन आणि तगडी नावं. पूर्ण धंद्यात झोकून दिलेली लोकं होती, की ज्यांना इंडस्ट्रीत फोकस आणि इंडस्ट्री त्यांचा प्रायमरी धंदा होता सगळ्यांचा. जसा इंडस्ट्रीची वाढत गेली आणि मी 2004-05 साली काम सुरू केलं. तेव्हा माझंही वय 20 वर्षाचा होतो मी तेव्हा, 20-21. तर तेव्हापासून मला एक थोडीशी अपग्रेडेड, थोडी मोर अवेअर अशी एक इंडस्ट्री दिसायला लागली. ज्याची मला असं वाटतं सुरुवातीला मी आजच विचार केला हा, की मेंटॉर सुरुवातीला मला कोण दिसायचा तर निशिकांत कामत. असा मेंटॉर वाटायचा. कारण मी डोंबिवली फास्ट बघितल्यानंतर म्हटलं, "अरे हा वेगळाच सिनेमा आहे." आपण आत्तापर्यंत वेगळ्या पद्धतीचे मराठी सिनेमे बघत आलोय. म्हणजे स्मिता तळवळकर, संजय सुरकर हो. एक पद्धतीचे सिनेमे हो. असायचे. सुमित्रा भावे ह्यांचे. आणि मग एक निशिकांतने एक वेगळी लँग्वेज आणली सिनेमाची, जी मला खूप इन्स्पायरिंग वाटली. आणि तिथपासून एक वेगळा मराठी सिनेमा दरवर्षी बघायला नवीन मिळालं. फिल्म मेकर्स, हो. दरवर्षी वेगळा काहीतरी एक एक्सपेरिमेंट हे बघत आलोय. सो आपला जो 2015च्या आधीचा काळ म्हणजे आपण जेव्हा काम केलं क्लासमेट्समध्ये, तेव्हा एक मला वेगळी इंडस्ट्री माहिती आहे. हो. 2005 ते 15तली. ज्यात ना अस्पायरिंग, यंग अँड डायनॅमिक फिल्म डायनॅमिक. मेकर्स आले येस. होते, जे धडाडीने काहीतरी वेगळं करून आणि दाखवणारे खूप होते. इंटरेस्टिंग कोलॅबोरेशन्स पण होत प्रचंड. होती तेव्हा. खूपच जास्त छान. पण तुला असं वाटतंय, की कारण तू पण त्या काळात बऱ्यापैकी ॲक्टिव्हली काम केलंयस आणि सुरुवात केलीस. मोटिव्हेशन काम करण्याचं, एकत्र येण्याचं आणि काहीतरी अचीव्ह करण्याचं एक वेगळं होतं? आधी हे तर होतंच, पण मला असंही वाटतं, की इंटेंट पण वेगळं होतं. होतं ना? 100% आणि इंटेंट बदललं, की कळतं लगेच असं मला वाटतं. पण एक ओव्हरऑल इंडस्ट्रीचा वाईब म्हणून म्हणजे मला कधी-कधी असं वाटतं, की मी वेगळ्या पद्धतीने हे बघतोय का कारण मी सुरुवातीला खूप असं लेट्स गो असा वाइब होता. सगळ्यांचा हो, कलेक्टिव्हली हो, आणि मला हो. हा खूप द जाणवतो. ड्राईव्ह वॉज रिअली लाइक टू डाय फॉर. आणि मला एक क्लिअरली जाणवतं, की 2005 ते 15-16 या काळामध्ये हा जो 10 वर्षाचा काळ मी पाहिला, त्यामध्ये ना एकमेकांच्या सिनेमाला यश मिळावं म्हणून जी धडपड धडपड. केली आहे ना सगळ्यांनी, येस. ती वेगळीच होती. ती वेगळी होती. कारण त्यात राजू पाटील असो, संजय हो. जाधव असो, अंकुश आणि सचिननी केलेला पहिला सिनेमा होता, रवी होता, अ, उमेश कुलकर्णी होता, सचिन गुंडलकर असे हो. कित्येक फिल्म मेकर्स नवीन-नवीन आले. पण या सगळ्यांचे सिनेमे चालावेत आणि प्रत्येकाचा सिनेमा चालला तर आपला चालेल. या एक माइंडसेटनी एक काम होताना मला हो, आठवतंय. हो. पण मला एक ह्याच्यामागचं कारण हे पण वाटतं, की एक एक्साइटमेंट काय होती, की एक झी टॉकीज झालं. मग त्यांनी काहीतरी एक वेगळं करून दाखवलं. जे लोकांना अपेक्षित पण नव्हतं, की नव्हतं. मराठी चित्रपट एवढ्या लेव्हलला चालू शकतो. सो ते धंदा जसा वाढायला लागला ना,
व्हिडिओ पॅलेस, कॉन्फिडन्स येतो ना. हो करेक्ट, एव्हरेस्ट आणि असे काही काही कॉर्पोरेट किंवा थोडा बिझनेस माइंडेड अप्रोच यायला लागला ना, अपार्ट फ्रॉम सिंगल सिंगल प्रोड्युसर्स. प्रोड्यूस तर बरोबर तो आहे. कॉन्फिडन्स इंडस्ट्रीचा बूस्ट झाला. आणि आपण त्या काळामध्ये म्युझिक लॉन्चेस, फिल्म ट्रेलर ट्रेलर लॉन्चेस किती लॉन्चेस, पाहिले. सक्सेस पार्टी, केवढ्या झाल्या त्या. खूप मजा यायची. जे मला समय वाटतं 15-16 नंतर एकदम बंद झालं. प्रेमियर्स पण बंद झाले सगळं नाव. बंद. द खूप कल्चर कमी इज होतात, खूप डिफरंट. कमी होतात. कॉर्पोरेट आल्यानंतर फरक पडला नक्की, पण तो कधी-कधी ना असं मला वाटतं ते बिझनेसमधला, कारण सिनेमा हे असं क्षेत्र आहे, अनलाईक एनी अदर फील्ड, जिथे पॅशन खूप ओव्हरराईड करते सगळ्या गोष्टींना. आणि त्या पॅशनमध्ये ना मला वाटतं खूप मोठा त्यातला भाग हा पण असतो, की ते इंटेंट जे असतं ते खूप रिलेशनशिप ड्रिव्हन असतं, कारण त्या ट्रस्ट हा खूप मोठा भाग असतो, की आपण एवढा पैसा लावतो एका माणसाच्या व्हिजनवर किंवा या लोकांना एकत्र मिळून एक काहीतरी अचीव्ह करणार आहे या थॉटनी. सो यात मला वाटतं तो काळ जो होता 5 ते 15चा, ते पीकला कुठेतरी जाताना हो दिसलं. हो मग त्यात धंदा थोडा जास्ती ओव्हरटेक करून आला. मग त्यात थोडाफार एक शहाणपणा यायला लागला, की सगळे असे जास्ती अवेअर होत गेले. हां, आम्हाला येतं सगळं. हां, नाही आम्हाला येते सगळ्यापेक्षा आपण खूप विचार करून करूया. म्हणजे जे आधी जी जिद्द होती ना, इन्स्टिंक्ट गेला. इन्स्टिंक्ट थोडाफार कमी झाला. गेला कमी म्हणणार झाला. नाही, पण कमी झाला कमी असं झाला. खूप जाणवतं मला, या. की तो आता विचार करून सिनेमे किंवा आता काय चालेल, कसं चालेल, काय करावं, असा खूप विचारपूर्वक सिनेमा घडायला लागलाय. असं वाटतंय तुला? हो, हो. 100%. मला असंही वाटतं, की आधी फिल्म्स बनायच्या, आता प्रोजेक्ट्स बनतात. हो, खरं आहे. मला असं जाणवतंय. आणि इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. म्हणजे मला असं वाटतं, की जेव्हा आपण एक फिल्म बनवतो, तेव्हा आपला काहीच त्याच्यामध्ये अजेंडा नसतो. हं, इट इज शुअर इट्स अन एक्सप्रेशन. हं, म्हणजे मला हे वाटतंय, मी हे बनवलं. हं. इट्स अन ऑनेस्ट एक्सप्रेशन. आणि मला असं वाटतं, की जेव्हा आपण एकदम ऑनेस्टली एक्सप्रेस होतो ना, ते 100% भिडणारच आहे लोकांना. करेक्ट. पण ह्याच्यावरचा विश्वास ना हळूहळू कमी होत गेला. आणि म्हणजे आता अप्रोचवरचा तुझं हो, म्हणणं आहे. अप्रोचवरचा. पण तुला असं वाटतं, कारण मला हे नेहमी वाटतं, की एक होप यात काय असते माहिती आहे दरवर्षीची? नवीन फिल्म मेकर्स येतील, नवीन प्रोड्युसर्स येतील आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न करतील. आणि ते दरवर्षी दिसतं हां, म्हणजे त्याचे स्पार्क्स हो, दिसतात, दिसतात. की 100% एखाद दुसरा असा सिनेमा येतो, की जो तुम्हाला कंप्लीटली हे करून टाकतो, की हे भारावून काय टाकतो, केलंय की अरे असं. ह्यानी काय वेगळा विचार हो, केलाय? आणि हे यंग फिल्म मेकर्स करतात खूप, ज्यांचं इंटेंट आहे. पण मला हेच वाटतं, की म्हणजे तुझ्याकडे स्क्रिप्ट्स खूप येतात आणि मी आता बघ कसं आहे, आपल्यातला फरक सगळ्यात मोठा हा आहे, की फिल्म मेकर म्हणून मला जे बनवायचं आहे ते मी घेऊन त्याच्यावर एक फोकस घेऊन काम करतो आणि मी तेवढंच करतो. पण तू खूप लोकांना भेटतेस, हो. तू अनेक नवीन-नवीन कथा ऐकतेस, वेगळ्या लोकांना भेटतेस. तर तुला जाणवलंय या लोकांमधला फरक? जे तुला तेव्हा अप्रोच व्हायचं आणि जे तुझ्यापर्यंत यायचं आणि ते आत्ता येतंय? हो, मला असं वाटतं, की अ, तेच परत, की बिल्डिंग अ प्रोजेक्ट हॅज टेकन ओव्हर नाऊ. असं तुला क्लिअरली जाणवतं? हो, मला हे खूप जाणवतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, की मी आता 2 लोकं आहेत प्रोजेक्टमध्ये. आणि नंतर मी कनेक्शन काढत गेले, तर मला असं कळतं, की ओह! दे हॅव गॉटन द लोकेशन. ओह! ही हॅज गॉटन समथिंग एल्स. हं. सो मला असं होतं, की म्हणजे इंटरेस्ट दिसायला लागतात लोकांचे. हां, म्हणजे अजेंडाज अगेन. अजेंडाज. तर बरोबर. मला असं होतं, की नको अजेंडाज ठेवूया नको. खरं आहे. आधीसारखी छान प्रामाणिक आपल्याला जे म्हणायचंय, म्हणजे जरी ती लाट नसली, त्या भावनेची, त्या कन्सेप्टची, त्या जॉनराची, तरी ते धजायची लोकं आधी करायला. आता धजत नाहीत. हे त्यामुळे असं फन कुठेतरी मिसिंग आहे का गेल्यासारखं असं वाटतं वाटतं ना? कधी-कधी. मला हे जाणवतं खूप क्लिअरली सैराट नंतरचा जो काळ आला. कारण सैराटने खूप यश पाहिलं आणि सैराट असा बेंचमार्क ठरला. हो, कारण जो धंदा दिसला आपल्याला, हो. तो धंदा तो सैराट. पोटेन्शियल दिसायला लागला. पण त्या पोटेन्शियलला फॉलोअप करून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण का नाही केला? कारण मला वाटलं सगळ्यांनी परत सैराट बनवायचा प्रयत्न केला. हो. आणि तिथे लाट, फसायला लागलो आपण. लाट. ती लाट आली. पण ती लाट ना फक्त सैराट नंतरच आली नाही. ती लाट कुठलाही चालणाऱ्या येतो, सिनेमानंतर येत हो, गेली येतेच असते. जी कमी दिसली सुरुवातीला. म्हणजे मला तू विचारलं असता नटरंग तर चाललाच. पण नटरंगसारखे असे अनेक सिनेमे नाही आले. कारण प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं घडून वेगळं. करण्याचा आणि वेगळा दाखवण्याचा प्रयत्न तेव्हा फिल्म मेकर्स करत असायचे. आता तो थोडा प्रयत्न कमी झालेला दिसतोय. कारण हे चाललं तर हेच करूया किंवा आता बाई पण भारी देवा चाललं तर परत त्यानंतर 10 सिनेमे असे बायकांना घेऊन येतील. ही भीती असतेच दरवेळेस. किंवा पण हे दिस इज व्हेरी स्ट्रेंज. आता ही भीती आम्हालाही असते ॲक्टर म्हणून, अच्छा. की आता समज मी एखादा रोल केला, हं. तर मला तसेच रोल्स येणार. ही भीती मला अजूनही आहे ओके. आणि ही असते. पण मग तुला असं वाटतंय का, की आता तू एवढ्या सगळ्या फिल्म मेकर्स बरोबर काम केलंय.
नाहीतर तू बऱ्यापैकी वेगवेगळे सिनेमे हो केलेस. गजेंद्र अहिरेपासून संजय जाधवपासून सगळेच झाले. तर तुला म्हणजे तो एक जनरेशन होती फिल्म मेकर्सची. त्यांच्यात आणि ही नवीन जी मुलं त्यांच्याबरोबर कामं केलीस त्यांच्यात तुला फरक अप्रोचचा जाणवतो? हो जाणवतो. कुठल्या? व्हेरी स्ट्रेंज. पण मला ना म्हणजे ना असे काही काही समज असतात की तुला कसं सांगू मी ऍक्टर्सच्या हा, पर्स्पेक्टिव्ह ऍक्टर्सचा मधून पर्स्पेक्टिव्ह. सांगते की तिने ग्लिसरीन न वापरता पाणी काढलं. ह्याच्यामध्ये ना हा आधी म्हणजे आता हो हा एक अप्रोच आहे. इट्स अ व्हेरी फ्रिव्हिलस थिंग. म्हणजे मला एक्सप्लेन करता नाही म्हणून मी हे उदाहरण देते. पण आता असेही लोक आहेत की ओके टेक्निकली मी स्टडी करून मी तेवढ्या इमोशनला ब्रेक करून मी हे प्लॅनिंग करून मी हे करणार म्हणजे मी ढ आहे का तर नाही. अच्छा. सो हे अप्रोचेस मधले फरक आहेत असं मला तर मग वाटतं. आधीचे जे फिल्म मेकर्स होते त्यांचा अप्रोच काय असायचा? मग तुला असं काय जाणवतंय वेगळं? म्हणजे आता ग्लिसरीनचा तू रेफरन्स दिलास. तर आधी जेव्हा तू काम करायचीस म्हणजे आता जे तसे नावाजलेले आहेत, ज्यांचं थिएटर बॅकग्राऊंड वेगळं होतं, स्ट्रॉंग होतं. ह्यांच्याकडनं अपेक्षा असायची की नाही हे तर तू केलंच पाहिजेस किंवा असं ते फार सहजपणे आलंच पाहिजे? असं अपेक्षा कोणी करत नाही. पण आपल्याला एक असतं बघ की नाही नाही मला ग्लिसरीन नको. एक हां, यु नाही नो बरोबर. दिस मी इज ते अ व्हेरी जेन्युइनली करते. ऍक्टर्स थिंग करेक्ट, करेक्ट, करेक्ट. यु नो. तर त्याच्या सुद्धा आता परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स बदललेले आहेत. म्हणजे नाव इफ आय हॅव अ क्राईंग सीन अँड इफ आय कांट क्राय अ डिरेक्टर वुड नॉट जज मी और इवन आय वुड नॉट जज मी लाईक आय वुड अर्लियर. हे पण काही मग हे ठोकताळे आहेत. सही मला आता असं वाटतंय म्हणजे कुठेतरी मग ह्याच्यातला निगेटिव्ह बाजू पण ही आहे की असं आहे का जे मला थोडंफार मी आय माईट बी रॉंग पण मला हे वाटतं की आपण थोडा बार सेट करताना थोडे खाली आलोय का? म्हणजे आधीपासून का? आधीपासून. कारण कुठल्या बाबतीत माहिती आहे? कारण कलाकारांनी किंवा फिल्म मेकर्सनी काय पद्धतीचा सिनेमा करावा आणि काय त्यांना यायला हवंच. एक जे अपब्रिंगिंग आहे या क्षेत्रात येण्याचं, ते आधी जरा वेगळं होतं. आता ना खूप वेगळं आहे. आता तुम्ही सोशल मीडियातनं पण स्टार होऊ शकता. आता तुम्ही फार थिएटर न करताही ॲक्टर बनू शकता. कारण तुम्ही तुमचा प्रोफाईल चांगला असतो, तुमचे फोटो चांगले दिसतात, तुम्हाला एक फॉलोइंग असते. सो असं वाटतंय तुला? पण ह्याची लॉन्जिटिव्हिटी काय आहे आधी? नाहीये काही. मग काहीच मला असं नाहीये. वाटतं की अ, असं हे पाहिजे ना लॉन्जिटिव्हिटी टिकत नाही. पाहिजे. प्रॉब्लेम काय होतो? खूप येतात असे. म्हणजे ना तो असा दिसायला लागतो. असे अनेकांचा भर यात. आधी तो खूप एवढा नसायचा. आधी नसायचं. तुम्हाला ना त्या सगळ्यातनं जायला लागायचं. कुठल्याही सिनेमात कास्टिंग होण्यासाठी म्हणजे मला खूप क्लिअरली आठवतंय बिंदास नावाचा सिनेमा होता. तुला आठवत असेल हो मी शाळेत होतो तेव्हा. हो चंद्रकांत कुलकर्णी यांचा. त्यात सातच्या आत घरात. सातच्या आत घरात नंतर झाला. बिंदास्त आधी आला होता. आणि बिंदास कुठला त्याच्यामध्ये कोण होतं? बिंदासमध्ये शर्वरी जेमिनीस होती आणि त्या हा येस मुलींच्या गॉट इट हॉस्टेलमध्ये खून होतो. गॉट इट गॉट त्यानंतर भागमबाग ज्या सिनेमावर झाला बिंदासचा मला वाटतं अडॅप्टेशन भागमबागमध्ये झालंय. हो सेम स्टोरी आहे कारण. तर त्यामध्ये एका गॅदरिंगच्या वेळेस त्या हॉस्टेलमध्ये खून होतो आणि त्या मुली असतात आणि त्यातनं तो कसा शोध घेतात. तर बिंदास मी शाळेत असताना पाहिला होता आणि त्यामध्ये जे टॅलेंट होतं ते सगळ्या नवीन कलाकार होते. पण सगळे कुठून ना कुठून तरी ना काहीतरी करून आले होते. जे आज मी जर असा एक सिनेमा बघितला ना ज्यात नवीन मुली आहेत किंवा मुलं आहेत, तर मला प्रश्न पडतो की ह्यांनी काय केलंय याआधी किंवा हे काय त्या सिनेमात? मग असं जाणवतं की अरे नाही ही जर कुठून तरी असे म्हणजे मॉडेलिंग करून आलेत किंवा सोशल मीडियातनं काहीतरी करून आलेत. सो हरकत तर काही नाहीये. पण एक कुठेतरी ना म्हणजे आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली या क्षेत्रामध्ये काम करायला तुम्हाला डिग्री लागत नाही. बरोबर? म्हणजे मला जर सर्जरी करायची असेल तर मला त्या You're right. क्वालिफाय व्हायला लागतं ना सर्जन होण्यासाठी. दिस इज द इझिएस्ट हां, क्वालिफिकेशन दॅट यू तुला कॅन काहीच गेट. कोणी विचारत नाही की तुझ्याकडे काय डिग्री आहे. तर मग आधी थिएटर आणि थिएटरमधनं तर हवं तर थोडंफार टेलिव्हिजन किंवा असं सगळं करून तुम्ही यायचा. आता ते काहीच नाहीये. सो कोणीही हिरो होऊ शकतो, कोणीही हिरोईन होऊ शकते. तर ती काळजी जास्ती वाटते की मग हे कोणीही होतं, त्यांनी फायदा आहे का आपला असा नाही मला इंडस्ट्रीमध्ये? असं वाटतं की हे बघ पुन्हा तेच आहे की ठीक आहे म्हणजे आता जसा काळ बदलतोय तशा गोष्टी बदलणार आहेत. ह्या गोष्टी घडणार आहेत. वी हॅव टू एक्सेप्ट देम. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की सगळंच ह्यातलं चुकीचं असणार. ह्यातला कोणीतरी स्पार्कवाला असणार. करेक्ट. ते पुढे जाणार. यातल्या कोणाला तरी जाण असणार की उद्या जर ट्रेंड्स बदलले, हे ॲपच बंद झालं, तर मी पुढे काय करू? सो अशीच लोक टिकणार ज्यांच्या मनात आणि विचारांमध्ये लॉन्जिटिव्हिटीचा सतत विचार आहे किंवा आता तू ह्या खूप इंटरेस्टिंग विषयात हात घातलायस. Instagram जर उद्या बंद झालं, तर खूप लोकांचे करिअर बंद होतील असं वाटतंय तुला? ॲपच जर बंद झालं, जे TikTok बाबतीत झालं होतं बघ. हो अशी भीती असतेच की आहे ना? पण हो तर मग तेच आहे डेफिनेटली. की मग तुमच्याकडे बॅकग्राऊंड म्हणून तुम्ही एका ॲपवर डिपेंडंट एवढे असाल, तर
ते क्षेत्र वेगळं आहे. म्हणजे मी इन्फ्लुएन्सर आणि अख्खं वेगळं क्षेत्र आहे. पण तिथून जे सिनेमात येणारी जी मंडळी आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की दॅट डझंट मीन वी हॅव टू कॅन्सल देम, नाही, करेक्ट यु नो. करेक्ट आहे. कारण तुम्ही आता ट्रेंडच्या वेव्हमध्ये तुम्हाला राईड करायचं नाही करायचंय, इट इज कम्प्लिटली अ पर्सनल डिसिजन. पण आय मीन वी नो कळलं. दॅट मला येस, काळाप्रमाणे तुला बदलायला लागतं आणि करेक्ट. ते लागतं. म्हणजे त्याच्यात चिडचिड करून अरे असं कसं हे करून त्यांनी काही घडत नाही. घडत नाही फारसं. पण आता म्हणजे आता सिक्रेट ऑफ द शिलेदारच्या निमित्ताने मला असं वाटलं की जसं तू आहेस दिलीप प्रभावळकर आहेत, म्हणजे त्यांची एक वेगळीच जनरेशन हो आहे अभिनयाची. नंदू त्यात वेगळ्या हो स्पेसमध्ये येतो. म्हणजे नंदूला मला अजूनही आठवतंय की नंदू माधवला परफॉर्म करताना मी हरिश्चंद्रची फॅक्टरीमध्ये बघून मी म्हणजे म्हणलं, हा वेळ काय माणूस आहे, हा काय परफॉर्मर आहे. खूप कमी वेळा असं होतं की तुम्ही कुणाचा असा एक अभिनय बघून एवढा भारावून जाता. सो असं एवढं टॅलेंट आपण वेगवेगळ्या जनरेशन्समधून पाहिले. तर मला मजा काय वाटायची ना, तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून एक 3 जनरेशन्स असे दिसायचे. वेगवेगळ्या स्कूलचे आणि वेगळे स्कूल हो पण मराठी सिनेमातले. हम्म, आणि एक हिंदी म्हणून आपण सगळे करतोय. बरोबर. एक वेगळं काहीतरी एक्सप्लोअर करतोय. त्यात मला दिलीपभाईंना पण आणि तुला पण आणि नंदूला पण हिंदी क्षेत्रात काहीतरी काम करताना एक वेगळी धडपड दिसली. की ना तो कुठेतरी लेडबॅकपणा, मी म्हणणार नाही लेडबॅक असतो आपण मराठी करतो तेव्हा. पण एक आपण लेट बॅक कम्फर्ट असतो. ॲज अ कम्युनिटी, हां. लेट मी टेल यू, आपण आहोत लेट बॅक. हे मान्य करायला पाहिजे. आता इट्स हाय टाइम. अच्छा. इट असं इज वाटतं हाय. तुला? येस, 100%. आणि कुठल्या बाबतीत वाटतं? सगळ्या बाबतीत आधी, सगळ्या बाबतीत. हं. ऑडिशनला जायचं असेल, उद्या येऊ का 4 वाजता, तयार होऊन जायचं असेल, मी काय म्हणतो, हे जे आहे ना, म्हणजे हे अजूनही आहे. हे माझ्यात आहे. तर म्हणून मी सांगते की मी म्हणजे 4ची शिफ्ट आहे तर मी 3:30ला जिम करून 4 वाजता शूटला जाणारी मुलगी नाहीये. हे डेडिकेशन हे नाहीये आणि हे नाहीये पण मी तुला एक जेन्युइनली. खरंच सांगतो आणि माझं म्हणणं आहे की आपण तू जे म्हणतेस त्यात मला कुठे एक मुद्दा पटतोय की आता हिंदीत काम करत असताना शर्वरी वाघे किंवा आता रश्मिका बरोबर मी काम करतोय किंवा आयुष्मान, या सगळ्यांचं एक डेडिकेशन स्वतःवर काम करण्याचे जे ना, ते मला मराठीत कधीच दिसलं नाही. सी आणि ते खूप कमी लोकांमध्ये सी दिसलं. येस. जे आहे ते मोजके असे की ज्यांनी स्वतःवर काम केलंय. टॅलेंट आपल्याकडे खूप जास्त खूप आहे. जास्त आहे. कारण आपली अपब्रिंगिंग वेगळी आहे. कारण आपण थिएटर बिटर करून ना असे घासून आलेले कलाकार आहेत की त्यांनी सगळं म्हणजे कॉन्फिडन्स आहे का, परफॉर्मन्स आहे सगळं का, आहे, सगळं पण आहे. स्वतःवर काम नाही हो आहे. आणि हे काय मला कळलं नाही कधी की हा लेडबॅकपणा तिथे आहे का. आहे. कारण मला अजूनही आठवतंय की आत्ताची गोष्ट आहे ही, मी रश्मिकाशी बोलत असताना आम्ही 7च्या शिफ्टला, ती पहाटे 5ला उठून वर्कआउट करून आली आणि मी म्हटलं की तू झोपतेस कधी? ती म्हणली नाही सर, आय हॅव टू वर्क ऑन माय सेल्फ. हे खूप कमी वेळा बघितलंय मी आपल्याकडे होताना. येस. पुरुषांबाबतीत पण हो आणि प्रचंड मला वाटतं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एक ॲक्टर म्हणून स्वतःला प्रेझेंट करता आणि त्यातनं तुमचं एक फॅन फॉलोइंग तयार होतं तुमच्याकडनं. सो हे कमी का दिसतं आणि नाही काय आहे, ह्याचा प्रश्न नेहमी पडतो मला. असं काय आहे? असं का वाटतं तुला? असं काय, इट ऑल्सो स्टेम्स फ्रॉम आय थिंक आपण म्हणजे एखादी गोष्ट घडली की आपण पटकन खुश होतो. मग ह्याचाच अर्थ असा आहे की आपला थोडासा स्टँडर्ड ऑफ एक्सलन्स थोडा हो बार खाली सेट केला. हो मे बी. हो ना. हो आणि तो आता त्यामुळे जास्ती तो खटकायला लागला. हो की आपण जे बघतोय की आपण सतत म्हणतो की मराठीत फॅन फॉलोइंग किंवा स्टार पॉवर ही कुठे कमी पडते. तर ती समहाव मला वाटतं की जसे तसे सिनेमे पण होत नाहीयेत. पण कुठेतरी तशी स्टार पॉवर क्रिएट होण्यासाठी तेवढं काम पण केलं जात नाहीये. असं. आणि हे सतत दिसायला लागले आजूबाजूला आता, नाही का? हो. ते तुझ्या मनात काहीतरी विचार गेला आता नाही, मी आता एक जनरल खूप डोक्यात विचार आले. पण येस, ह्या गोष्टी आहेत अँड आय थिंक वी नीड टू वर्क ऑन देम. मेल ॲक्टर्स जास्ती दिसतं मला हे खूप. म्हणजे मुली तरी मला दिसतायत की ते मुली त्यांच्या रिसोर्सफुल असतातच रे आधी. नाही, ते डान्समध्ये त्यांचे स्किल टॅलेंट हा नक्कीच एक व्हरायटी जास्ती असते की म्हणजे जसं सोनाली आहे किंवा आता आपल्याकडे अमृता आहे, यांच्या यांचं ॲज अ डान्सर्स म्हणून त्या व्हेरी टॅलेंटेड डान्सर्स किंवा अभिनयाबाबतीत किंवा या गोष्टींबाबतीत एक कला म्हणून तुम्ही ती कशी अजून वाईडन करू शकता, ती आपल्याकडे उत्तमच आहे. पुरुषांचं कसं होतं ना, आपल्याकडे खूप तसा मेल ड्रिव्हन नरेटिव्ज असतात की हिरो या बाबतीत तिथे कुठेतरी मला वाटतं आपण आपले सगळे पुरुष खूप कमी पडतात इन क्रिएटिंग अ हिरो किंवा ती जी एक हिरो इमेज असते, जी सिनेमाला लागते, ज्याला एक पर्सनॅलिटी असते. आणि खूप मुलांमध्ये तो स्पार्क होता, पण त्याच्यावर फार पुढे काम केलं गेलं नाही. कारण मला वाटतं थोडा आळशीपणा, असं मला फार जाणवतं. आळशीपणा आणि ऑल्सो नाव दॅट आय एम टॉकिंग अबाउट इट, मला असं वाटतं की आपल्या चित्रपटांमध्ये हो हिरो आला,
असं कधीच नाही झालंय. नाही, बरोबर आहे आणि ती गरज पण नव्हती आपली कधी. एक्झॅक्टली. ती तसं कधी वाटलंच नाही की हे करावं. पण तुला सांगू, मेहनत जेव्हा स्वतःवर कोणी करतं तर ती दिसते. दिसते ना 100%. बरोबर. पण आपले संस्कारच वेगळे आहेत, हां, करेक्ट. असं मला वाटतं. असू शकतं. की अरे हिरोईनची एंट्री म्हणजे एक दिवस असतो ना शूटचा आधी वेगळा. पूर्ण हो. हे संस्कार नाही आहेत आपल्या चित्रपटात, म्हणजे कुठल्याच चित्रपटांमध्ये FUC. आय कम्प्लिटली अग्री. मला हे पण वाटतं की आपल्याकडे मराठीमध्ये ज्या पद्धतीने सिनेमे होत गेले त्यात आपण नेहमीच आपला स्टोरी इज द किंग हो हो हो. किंवा कंटेंट. ड्रामा किंवा हो कंटेंटला हो. आपण नेहमी जास्ती 100% प्राधान्य दिले, जे खूप गरजेचं आहे. कारण आपण आणि हिंदीत तो फरक आहे. म्हणजे मला हे जाणवतं, मला कित्येक लोकं म्हणलेत की मराठी सिनेमा आम्ही यासाठी बघतच नाही की आम्हाला तो हिरो फाईट करताना बघायचा आहे. आम्ही त्यातला एक इमोशन शोधतो, रिलेटेबिलिटी शोधतो. पण जशी जनरेशन बदलत चालली आहे ना, जसा लोकांचा अवेअरनेस बदलत चाललाय ना, तसे- आपल्याला पण ते हो बदलणं गरजेचं आहे, 100%. जे आपण फार करत नाही आहोत. असं 100%. मला तरी ॲटलिस्ट मला तरी वाटतं. आय अग्री. पण मला एक सांग, म्हणजे मला तुला असं विचारायचं आहे की आता म्हणजे 2025 मध्ये तू, सो तू हिंदीत पण काम केलंयस, तू प्लॅटफॉर्म पण वेगळा केलायस, तू सिनेमा पण केलायस, तू सिरीज पण केली आहेस आणि तू पॅरलली पण मराठी करतेस. म्हणजे तू खूप ॲक्टिव्हली दोन्हीकडे आहेस. तर हा स्विच ऑन स्विच ऑफ करताना अप्रोच बदलतेस थोडासा प्रोजेक्टवरचा, किंवा तुझ्यासाठी व्हॉट एव्हर इट इज, फक्त तो भाषेचं हो अंतर आहे? हो, आय थिंक तेवढंच आहे आता. आणि मला कधी कधी असं खूप वाटतं की आपण जेव्हा घरी नसतो, दुसऱ्याकडे असतो, तेव्हा आपण थोडे जास्त जे पेमेंट हिंदीत प्रॉप होतं. यू पुट इन वन नॉट इट हॅपन्स डिसिप्लिन म्हणतेस की. सगळ्याच बाबतीत आधी. आणि हे अपसूक होतं हो. की हे असं नाही की उद्या माझ्या हिंदी सिनेमाचं शूट आहे मग मी आता वेगळी इट हॅपन्स ऑटोमॅटिकली अँड इट इज व्हेरी अननोईंगली होणारी गोष्ट आहे. आणि घरच्या ह्याला घरचा अप्रोच असतो की हां ठीक आहे, जाईन ना, हा येईन ना, हा करेन ना, हा अप्रोच आहे, असं मला कधी कधी जाणवतं. हे जर का बदललं तर मजा येईल. नाही, पण नक्कीच मला असं वाटतं की ते बदलण्यासाठी पण ना, कुठेतरी मला वाटतं फिल्म मेकर्स म्हणून आमचीच अख्खी कम्युनिटी म्हणून की जे फिल्म मेकर्स मराठीतले आहेत, हे एक्सप्लोअर करायला किंवा ॲक्टर्सला चॅलेंज करण्यात खूप वेळा कमी पडतात, असं मला तरी वाटतं. की होतं ते आणि बऱ्याच वेळा होतं. त्यातनं चांगलं जे घडून येतं ते दिसतं पण आपल्याला. पण काहीतरी असं घेऊन येणं, म्हणजे हो मला सतत हे बरेच ॲक्टर्स म्हणतात आणि त्यांच्याकडनंच आले म्हणून मी हे बोलतोय. हे माझं स्वतःचं असेसमेंट नाही आहे. पण कित्येक कलाकारांकडनं आले की अरे काही असं फार ना एक्साइटिंग येत नाही रे, आपल्या फार येत नाही आजकाल. कारण का काम करत नाहीस तू, किंवा कुठले आपल्याकडे मी नावं घेणार नाही, पण जे माझ्या मते खूप चांगले कलाकार आहेत, टॅलेंटेड ॲक्टर्स आहेत, ते खूप कमी काम करत आहेत. तर मी प्रश्न विचारतो की का तू एवढी कमी दिसतेस किंवा एवढं कमी काम तू का करतोयस? तर ते एक कॉमन उत्तर मला सध्या मिळतं की अरे काही फार एक्साइटिंग येत नाही रे, म्हणजे काही असं वाचल्यानंतर वाटत नाही की ह्याच्याला झोकून द्यावं. तर हे का होतंय, तर मला वाटतं काही काही स्क्रिप्ट्स किंवा काही फिल्म मेकर्स, डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स जे काम जनरेट करतायत त्यात पण कुठेतरी आपण कमी पडतोय, असं पण मला वाटायला लागलं. असू शकतं, म्हणजे हे मे आय डोंट बी. नो हो हो, तुझ्याकडे जे येते त्या बाबतीत तुला काय ऑफकोर्स वाटतं? असू शकतं. पण असू शकतं. पण मला एवढंच म्हणायचं आहे की यू शुड बी रेडी, ऑलवेज रेडी. कारण कधी तुमच्याकडे कुठली संधी येईल चालून, मग तेव्हा नक्कीच. मी रेडी नव्हतो. असं खूप वेळा माझं झालं हे इन द पास्ट की अरे यार, असं हे नंतर नको व्हायला. तर मला असंही वाटतं की एक्साइटिंग येण्यासाठी आधी बनतंच कमी आहे, त्यातलं क्वालिटी अजून जास्त कमी बनतं. तर मग तुम्ही कुठल्या बेसिसवरती अपेक्षा करताय की एक्साइटिंग काही येत नाही आहे? करेक्ट. आय थिंक यू शुड, म्हणजे एक पोटेन्शियल असलेलं काहीतरी उचलून त्याच्यावरती काम करायला काहीच हरकत नाही. कारण आता अवघड काय झालेलं आहे, आणि मला वाटतं हा जास्ती 2025 हा जास्ती आपल्यासाठी महत्त्वाचं वर्ष आहे इंडस्ट्री म्हणून मराठीसाठी, की फिमेल सेंट्रिक किंवा बायकांचा सिनेमा म्हणून आपण जसं जिम्मा केला, बाई पण भारी देवा केला, हे सिनेमे चालले, किंवा वेड पण मी म्हणेन तसा फिमेल सेंट्रिकच सिनेमा होता, कारण लव्ह स्टोरी आणि मॅच्युअर लव्ह स्टोरी होती. आता यावर्षी परत तेच चालणार आहे का? तर हे मला अवघड वाटतंय. पण मला वाटत नाही की हे परत तेच चालेल. आणि असे सिनेमे झालेत किंवा बनतायत बरेच. जे लागेल ते आता महाराजांवर सिनेमा घे. तो एक लाट आली. की छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक सिनेमे आले. पहिले 3 चालले, नंतरचं काहीच चाललं नाही. सो ना ते जे सतत होत जातंय ते आता कुठेतरी कमी होणार आहे. आता पुढे काय? तर लोकांकडे रेफरन्सच नाही आहे, आता पुढे काय? ह्याच अनुषंगाने माझ्याकडे एक प्रश्न आहे तुझ्यासाठी. हां, विचार ना. जेव्हा अशी वेळ येते ना की काय चाललंय आता पुढे काय, हे
प्रश्न आम्हाला ॲक्टर्सना पण भंडावून सोडतात हं. 100%. तेव्हा मग मला दिग्दर्शकांची आठवण येते तुझ्यासारख्या, अच्छा. समीरसारख्या, अच्छा. जे मराठीमध्ये तगडं काम करत असताना ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या आणि आता ते हिंदीमध्ये जाऊन आम्हाला दिसतंय की तुम्ही तिथे स्थिर स्थावर म्हणजे झालेला आहात, आम्हाला दिसतंय. तर असं होतं की अरे बापरे, आता ही लोक येणारच नाहीत बहुतेक मराठीत परत. नाही असं नाहीये. असं का वाटतं तर मला ह्या कळत नाही. भीतीवरती कसं ओव्हरकम नाही तुला करायचं सांगतोय बघ आमच्यासारख्या आता ऍक्टर्सनी? हे बघ आता मला असं वाटतं आणि खूप लोक विचारतात मला की मला तसं वाटतं की आमची जबाबदारी वाढली कुठे आहे माहिती आहे का? मी जेव्हा सुरुवात केली कामाला तेव्हा मी बघितलं की जसं ते महेश मांजरेकर होते. ज्या काळात त्यांनी तो प्रवास केला होता की मराठीतनं हिंदीत केला आणि खूप मोठ्या लेवलला हिंदीतलं मोठं नाव झालं ते. तर त्यांची ती जबाबदारी आम्ही तसं बघायचो त्यांच्याकडे की आता हे प्रोड्यूस करतायत, हे नवीन फिल्म मेकर्सला संधी देत आहेत. ते तो प्लॅटफॉर्म उभं करतायत नवीन फिल्म मेकर्ससाठी. आता ती जबाबदारी आमच्यावर आलेली आहे. जी आम्ही घेणं फार गरजेचं आहे. की मराठीमध्ये कंटेंट क्रिएट करणं आणि हो नवीन टॅलेंटला संधी किंवा त्यांना एम्पॉवर करणं. मी एम्पॉवर हा खरं संधी हो नाही म्हणणार. हो संधी हा चुकीचा एम्पावर येस. शब्द आहे. त्यांना एम्पॉवर करणं की तुम्हाला जे कथा सांगायच्या आहेत, तुम्हाला जे सिनेमे बनवायचे आहेत, जर आम्हाला वाटतं की त्यात दम आहे आणि ते काहीतरी वेगळं आहे आणि त्यातनं काहीतरी वेगळं घडू शकतं, तर तुम्हाला फक्त आम्ही मदत करू शकतो की हा कसा सिनेमा बनवून तुम्ही बेस्ट पद्धतीने कारण आम्ही ते सगळे हे खाल्ले आहेत गं म्हणजे. आम्ही सगळी सहन करून धक्के गाऊन आलोत आणि तो प्रवास आमचा झालाय. तेच मी मध्ये समीरशी पण बोलताना मला आमचं झालं बोलणं, की असं नाही की मराठी सिनेमा करायचाच नाहीये. कुठेतरी ना आता ही वेळ आली आहे, की आपली जबाबदारी जरा वेगळ्या पद्धतीने बघावी, की आता आपण सिनेमा करून चालवून दाखवण्याची धडपड ही केली खूप. केली. पण आता नवीन तरुण फिल्म मेकर्सला ती धडपड करू नये म्हणून किंवा एक कारण आमचं तुला सांगतो सिंपल असायचं आणि ते मी अजूनही म्हणीन. फिल्म डायरेक्टर्स म्हणून ज्या काळात आम्ही काम सुरू केलं, त्या काळात डायरेक्टर म्हणून फक्त सिनेमे बनवले नाहीत आम्ही. पण ते लोकांपर्यंत कसे पोहोचतील, त्याचं प्रमोशन कसं होईल, त्याचा ट्रेलर कसा कापायचा, सगळं त्या बाळाच्या सगळं केलं. डिलिव्हरी पासून त्याला सगळं. सासरी पाठवेपर्यंत म्हणजे सगळं करायचं तुला तुम्ही. खरं सांगतो आणि हे मी अनेक फिल्म मेकर्सच्या वतीने बोलीन. ज्यांचे सिनेमे चालले आणि चालवून दाखवले त्यांनी, की फिल्म बनवताना जेवढी मेहनत केली तेवढ्यापेक्षा जास्ती मेहनत ती फिल्म चालवून दाखवण्यासाठी केलेली आहे. ज्यांनी केली त्यांना माहिती आहे आणि त्यांनी यश पण पाहिलंय. तर ते कुठेतरी आता आहे ना, या दिग्दर्शकांनी करू नये, ते आम्ही करतो. तुम्ही चांगला सिनेमा बनवा. हे फार वाटतं कारण तेव्हा हे फार वाटायचं, की हे आपलं काम नाहीये, पण आपण का करतोय? कारण आपली जबाबदारी आहे. हा सिनेमा आपण केला आणि लोकांपर्यंत मॅक्सिमम लोकांपर्यंत हा पोचावा. हीच इच्छा असते ना आपली. सो त्यासाठी सगळं करून झालंय गं. आता असं वाटतं, की जर आपल्याला यांना सपोर्ट करता आलं, तर करावं आणि तीच खरं तो प्लॅन आहे, की पुढच्या काही वर्षात मराठी सिनेमे बनवायचे, पण एका वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी, एका वेगळ्या जागी बसून ते बघायचं आणि चांगल्या नवीन फिल्म मेकर्सला संधी द्यायची आणि चांगल्या त्यांना एक मदत करायची, की ते कसे सिनेमे बनवू शकतील. तुला म्हणजे तू काही फार असा वयस्क किंवा आपण एकाच वयाचे आहोत, हं. तरी सुद्धा नवीन अपकमिंग फिल्म मेकर्समध्ये तुला कोण कोण इंटरेस्टिंग नावं वाटतात? नाही मला असं वाटतं, की बघ आता नवीन म्हणणार नाही, पण मला नेहमीच वाटतं, की ज्या मधल्या काळात आलेले फिल्म मेकर्स आहेत, त्याचा वरुण खूप उत्तम फिल्म मेकर आहे, नार्वेकर. आणि तो खूप छान काम करतो किंवा तृषांत चांगला मेकर आहे. तो काहीतरी वेगळं काम करून दाखवणार आहे. आत्ता स्थळ म्हणून एक फिल्म आली आहे. ती अख्खी हो, टीम मला त्यांचं म्हणजे मी ती फिल्म खूपच छान फिल्म मला आहे वाटतं, की ती असं. भारी फिल्म झाली आहे. फेस्टिव्हलला पाहिली. पण असे ना फिल्म मेकर्स येतात जे त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहीत नसतं. मजा तीच असते, की हा कुठून आला? ह्याचं काय? काहीही माहीत नसतं. तसं मला नागराज आठवतो तसा होता, की हो. नागराजने जेव्हा फायनरी केली तेव्हा अरे हा कोण आहे? असं फटकन सगळ्यांचं झालं. म्हणजे पिस्तुल्या केली होती पण माहीतच ती पाहिली होती पण अरे फायनरी यांनी केली का? तसं मंगेश हाडोळे बाबतीत माझं झालं होतं. जेव्हा टिंग्या त्यांनी केली होती किंवा जेव्हा अविनाशनी किल्ला केली होती तेव्हा असं झालं होतं, की हे कोण आहेत? आणि हे असे कुठून आले? आणि त्यांनी अख्खं ते एक गणित बदललं. जिंकलं. हो. जिंकलं ते. तर तसे दरवर्षी येणारे मला वाटतं बरेच फिल्म मेकर्स आहेत. त्यांचे फेस्टिव्हलला किंवा कुठेतरी सिनेमे दिसतात. आणि मग असं वाटतं, की अरे ह्याच्यात सॉलिड पोटेन्शियल आहे आणि सो मग देयर इज होप आदी. देअर इज ऑल्वेज होप. मी तर हे उदाहरण कित्येक लोकांना देतो, की आपण सतत मल्याळम सिनेमा म्हणतो. आता मल्याळम सिनेमात तू खरं जाऊन आकडे बघितलेस तर मल्याळम सिनेमामध्ये तिथेही 70-75% सिनेमे वाईट होतात आणि ते चालत नाही आहेत. पण जे 20-25% चालतायत त्याच्यात फरक जो आहे ना, तो हो, इतका तो खूप जबरदस्त आहे. जास्त आहे. तिथे इतके अमेझिंग सिनेमे बनतायत हो. आणि ते धंदा पण तो करतायत. सो ते आपल्याकडे होणं गरजेचं आहे, की आपल्याकडे तो फरक जो डिव्हाईड आहे, तो एवढा मोठा नाहीये. म्हणजे तो आपल्याकडे एखाद दुसरा सिनेमा आणि मग तेवढाच आणि तेच चालणार. ते जरा गणित मला वाटतं आपल्याकडे बदलणं गरजेचं आहे. मला तुला एक प्रश्न विचारायचा विचार आहे. ना. सिन्स नाव यू आर अ क्रोअर क्लब मेंबर.
मानणं काय म्हणजे हां. नाही, पण मला असं वाटतं की मराठी फ्रिटर्निटीला, आपल्या फ्रिटर्निटीला नंबर्सची खूप गरज आहे. हे बघ, नंबर्स हा धंदा असतो आणि इक्वेट होतो त्यांनी डेफिनेटली बिझनेस कारण त्यांनी आपल्याकडे गरज आहे. पर्स्पेक्टिव्ह बदलतो, त्यांनी चित्रच गणितं पण नक्कीच बदलू बदलतो. शकतात, कारण राईट? आपण पाहिलंय ना, सायराटनी केलंय ते. म्हणजे सायराटनी जेव्हा तिचे नंबर्स अचीव्ह केले, त्यानंतर झालंच. किंवा वेडनी जे नंबर्स अचीव्ह केले किंवा बाई पण भारी देवा. या सगळ्यांनी एक नंबर गाठल्यानंतर एक कुठेतरी एनर्जी अख्ख्या इंडस्ट्रीत आली. आली, की अरे हे होऊ शकतं आणि आपण सगळे मिळून हे करू शकतो. ती एनर्जी परत पाहिजे. ती हवी आहे आणि ती सतत हवी आहे आता आपल्याला. पण मला असं हे पण वाटतं ना, की सगळ्यात ट्रिकी भाग काय आहे, की आपण लोकांना थांबवू शकत नाही सिनेमे बनवण्यापेक्षा आणि प्रमाण वाईट आहे ते. वाईट सिनेमांचं जास्ती आहे. ऑडियन्सचा ना मग अपेक्षाभंग अनेक वेळा झाल्यानंतर मग ते गिव्ह अप करतात, की आपल्या गेले पाहिलेले 4 सिनेमे वाईट होते. मग या अँड 5व्याला संधी का अँड द्यायची? देन इट्स अ विशियस आणि तो सर्कल. 5वा चांगलाच असतो. वी ब्लेम देम, करेक्ट. दे ब्लेम मग ते अस. फिरत राहतं या. सगळं. डेफिनेटली आपल्याकडे जे तिकीट रेट्स आहेत त्याला पण आपण फार नीट त्याला वेळ देत नाही, बघत नाही. कारण आपण नाही अपेक्षा ठेवू शकत, की ₹250-300 मराठी सिनेमा लोकं बघायला येतील आणि हे चुकीचं पण आहे. कारण जर सिनेमा खूप कमी असे सिनेमे असतात, ज्याला त्या लेव्हलला जाऊन तिकीट काढलं जातं. पण आपण एक जो प्रेक्षक आहे आपला, त्या पद्धतीने बघितलंच, तर आपल्याकडे जेव्हा 99 रुपीजचं जेव्हा हे सिनेमा काहीतरी हो, मंथ हो, होतो, हो, म्हणजे आपलं बघ प्रत्येक 3 महिन्यानंतर हो, पी-व्ही-आर आणि हे करतात. हो. स्लॅश करतात आणि 99ला आणतात. तेव्हा खूप गर्दी तेव्हा असते. खूप गर्दी थिएटरमध्ये होते. मग ही का होते? कारण मग लोकांना सिनेमे बघायचे नाहीत असं नाहीये. पण ॲट व्हॉट कॉस्ट? ही पण एक भीती आहे. हम्म. किंवा तू आत्ता बघितलंस तर हे एक महाराष्ट्रातला ट्रेंड घेऊन नाही, मी भारतातला म्हणेन. आपल्याकडे 2 पद्धतीचे सिनेमे चालायला लागले थिएटरला. री-रिलीज. सिक्वेल्स आणि री-रिलीज. का चालतायत सिक्वेल्स आणि री-रिलीजेस? ह्याच्या मागे माझं सिंपल जस्टिफिकेशन असं आहे, की या दोन्हीमध्ये ना एक कम्फर्ट स्पेस आहे, की मी जे बघायला जातोय ते वाईट नसणार. एक गॅरंटी. ठराविक लेव्हलची गॅरंटी असणार, की ह्याच्यातनं मला जे मिळणार आहे, त्यात इदर नॉस्टॅल्जिया आहे री-रिलीजमध्ये, की मी हे पाहिलं होतं आणि त्यात फार मजा आली होती. ते परत जाऊन आपण वेगळ्या पद्धतीने अनुभवूया किंवा सिक्वेलमध्ये ती गॅरंटी असते, की तेच पात्र पुढे येणार. तेच जग, तीच लोकं, तेच झोन. अरे मजा येईल. त्यांना परत बघूया. सो चुकण्याची क्षमता किंवा पर्सेंटेज की हा सिनेमा फसू शकेल, हा जरा कमी असतो. आणि वेल प्रेक्षकांना सेड. ते हवंय, की अरे बरोबर आहे. मला 3 तास जाऊन रिस्क नाही करायची म्हणजे 3 तास. कारण आज सिनेमा बघण्यात फक्त तेवढा सिनेमाचा वेळ नसतो. हो, जाण्या-येण्यातला तिथला सगळ्याच. वेळ. हो. आज पी-व्ही-आर 30 मिनिटानंतर सिनेमा चालू करतं. तर तुमचा सगळाच वेळ जातो. म्हणजे मी पुष्पा पाहिले तेव्हा मला 5 तास गेले होते. कारण ती फिल्म चालूच झाली अर्ध्या तासानंतर आणि मग ती 3.5 पावणे 4 तासाची फिल्म होती. पण एवढा वेळ आपला जातोच थिएटरमध्ये गेलो. पण मला तेच वाटतं ना, की आज प्रेक्षकांना वेळ पण किमतीचा आहे, पैसा पण आहे तेवढा महत्त्वाचा. तर मग हा चान्स घ्यायचा का? रिस्क घ्यायची का? तर ते जरा कमी झाले आणि मग ते रिस्क कधी घेतात लोकं? तर त्यांना ती एक अश्युरिटी आली, की हे एका ठराविक लेव्हलच्या खाली कधी जाणार नाही. हे तिथून किती वर जातंय ते बघूया. तर तसा सिनेमा मला वाटतं थिएटरमध्ये लोकं नक्कीच जाऊन बघतायत. म्हणून तुंबाड त्या रिलीजमध्ये बघ जो हो. बिझनेस केला किंवा आता ये जवानी है दीवानी सत्या. है. सत्या हे काय गर्दी तुडुंब झाली आहे या सिनेमांना. मला अजून एक इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह ह्याच्यावरती सुचतो, की आपल्याला असं असतं, की सत्या आपण कुठल्या सालात बघितला होता. आता एवढं लाईफ जगल्यानंतर इफ आय वॉच दॅट फिल्म अगेन मला कसं फील होईल? हा पण एक करेक्ट, करेक्ट, करेक्ट. पण यू ते नो बघ म्हणजे सत्याबद्दलचं तेच आहे ना, की तो क्वालिटी सिनेमा होता तेव्हा. ऑफकोर्स, म्हणून तर आता परत आपण जातोय ऑफकोर्स. बघायला, की ती परत क्वालिटी अनुभवूया. आणि अजूनही मला असं वाटतं, की मराठी पण जुने काही-काही सिनेमे आहेत. ते जर परत लागले तर त्याला त्याची ऑडियन्स री-रिलीज जाईल. करायला पाहिजे. री-रिलीजला जाईल. हो. पण मला हे पण वाटतं, की ते होऊ का नाही? कारण आपण कुठेतरी इंडस्ट्री म्हणून पण ना, खूप नॉस्टॅल्जियात अडकून बसलोय असं मला वाटतं. अजूनही. हिंदीत हां, खूप जास्त. आणि हिंदीमध्ये ते आता नवीन पद्धतीने बघतायत. कारण तिथे नॉस्टॅल्जिया काय होता, की बच्चनचा सिनेमा, 70sचा सिनेमा तो होता. पण आपल्याकडे कथानकांमधनं पिरियड, पिरियड, पिरियड असं मला वाटतं खूप जास्ती झालंय. जे आपण कुठेतरी नवीन नॅरेटिव्हजला वाव देणं गरजेचं आहे. हे माझं पर्सनल मत आहे. पण मला वाटतं रिस्क आपण थोडीफार कमी घेतोय आणि परत सेफ झोनमध्ये खूप जास्ती जातो. तर ते जर आता झालं ना नवीन फिल्म मेकर्सकडनं, तर ती बघण्यात ती मजा येईल. पण सिक्रेट ऑफ द शिलेदारमुळे आपण बोलतोय म्हणून मला परत त्यावर यावंसं वाटतं, की काय एक्साइटिंग होतं या शोमध्ये मला करण्याजोगं किंवा करण्यासाठी, हे तेच होतं, की परत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तोच नॉस्टॅल्जिया आहे. तेच म्हणजे एक तो जीवाभावाचा विषय आहे, पण हिस्टॉरिकल नाहीये. 2025 मधली कथा आहे. कंटेम्पररी आहे. वेगळं आणि काहीतरी आहे. मला असं वाटतं हिस्ट्री आणि फिक्शन इज समथिंग व्हेरी एक्साइटिंग, व्हेरी न्यू, व्हेरी फ्रेश. कारण मला
आणि मी 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 तर हे पर्सनल घडलंय म्हणून सांगतो, की जेव्हा या शोवर काम सुरू केलं ना, तेव्हा मला कित्येक माझ्या म्हणजे आपलेच मराठी मित्र आणि सगळे मुंबईचे भेटले. "काय करतोयस नवीन?" तर मी सांगायचो, की "अरे, अशा-अशा ट्रेझर हंट आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या खजिन्यावरचा शो आहे." तर ते मला पहिला प्रश्न असायचा, की "अच्छा पिरियड आहे का?" म्हटलं, "नाही, नाही, नाही, आजच्या काळात आहे." "अरे वाह! मजा येईल हां. आजच्या काळात बघायला मजा येईल." कारण ते पिरियड झालं रे खूप बघून. तर ते पण त्याचा फटीग आलाय का असं पण वाटतं, की लोकं कंटाळली आहेत हो, का? हो, हो. पण असं पण नाही, की आता छावासारखा सिनेमा येणार आहे आणि मला माहिती आहे, की ती फिल्म जबरदस्त चालणार आहे. सो एक कन्व्हिक्शन पण असते का मला करण्यात? मी खरं सांगू का, मला जर का अशी फिल्म बघायची असेल ना, तर मला ती स्केल छावासारखीच पाहिजे यार. मला पूर्णपणे म्हणजे पटू नाहीतर शकतं. नाहीतर का मी दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने त्या काळात जाऊ? हं. म्हणजे नाही असू शकतं. बघ मराठीला लिमिटेशन ते होते. म्हणजे मला असं पण वाटतं, की कौतुक आहे दिग्पाल आणि लोकांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा सिनेमा उभा केला. म्हणजे पावनखिंड असो किंवा हं. त्याचे सुरुवातीचे सिनेमा असो. पण मला हे पण वाटतं, की एका पॉइंट नंतर ना प्रेक्षक जसा मॅच्युअर होत जातो ना, तसा ती अपेक्षा स्केलची वाढायला लागते. कारण हो, डायरेक्ट 100%. नाही डायरेक्ट कंपॅरिझन होतं, हो, की 100%. कमेंट्समध्ये वाचले, की "अरे आर-आर बघा कुठे हो. चाललाय, हा बघा कुठे आणि चाललाय, तो बघा कुठे आधी चाललाय." अनफॉर्च्युनेटली आपण मुंबईत राहतो. वी आर ऑल्वेज गोइंग टू बी कंपेअर्ड विथ बॉलिवूड. आता फक्त बॉलिवूड नाही आहे. आता आता ते सगळंच. सगळं झालंय. करेक्ट. आणि आता एव्हरीबडी इज ॲट द सेम प्लेन ना. त्याच्यामुळे ह्याच्यापासून सुटका तर नाहीये. आपण ही यू आता हॅव कारणं टू देऊ मेक अ शकत नाही, कडक की प्रोडक्ट. हो, आपण ही येस. कारणं देऊ शकत नाही, की आमचे नाही देऊ बजेट्स एवढे शकत. नसतात किंवा हे नसतं. पण म्हणून मला वाटतं, की मग आपली जबाबदारी जास्ती वाढली आहे ना, की आपण म्हणजे करतोय, हो, आपल्याला त्याला क्रॅक करायला पाहिजे त्याला मधलं काहीतरी. बेस्ट पॉसिबल पद्धतीने कसं सांगावं. हो. पण एक्साइटिंग आहे. मला असं वाटतं, की आपण या म्हणजे शोच्या निमित्ताने तर त्या मराठी ऑडियन्सपर्यंत पोहोचतोच आहे. पण मला हे पण इक्वली एक्साइटिंग वाटतं आणि खूप लोकं म्हणजे माझ्या कमेंट्समध्ये मी वाचत असतो सगळ्या कमेंट्स. हे पण सतत म्हणतात, की "अरे, तुम्ही एका मराठी पुस्तकाला हिंदीत का बनवलं? तुम्ही मराठीतच का नाही केलं?" पण मला हे पण वाटतं, की ते आव्हान पण वेगळंच आहे, की का आपण आपल्याच कथानकांना अजून एका मोठ्या ऑडियन्सपर्यंत घेऊन जात नाही आहोत? की ते का करत नाही आहोत आपण? कारण जर मी इथे बसून मल्याळम सिनेमा बघतोय आणि तो भलेही मल्याळम भाषेत आहे, पण माझ्यापर्यंत तो पोहोचला आहे, तर कुठेतरी मला आज दिल्ली, पंजाब किंवा चेन्नईमध्ये बसलेला तिथला माणूस मराठी सिनेमा तो प्रायोरिटीनी बघेल, याची मला इच्छा आहेच आहे. तर त्याला कुठेतरी मी त्याच्यापर्यंत आधी ते हो. कल्चर घेऊन जाण्यासाठी जर मला हिंदी मीडियमचा वापर करायचा असेल सुरुवातीला, तर काय हरकत आहे? असं मला वाटतं. मी तेच म्हणते ना आधी, नोबडी लुक्स ॲट अ बिगर पिक्चर. हं. म्हणजे अजून 4 वर्ष डाउन द लाईन, 5 वर्ष डाउन द लाईन, 10 वर्ष हे कोणी विचारच नाही करत आहे. आत्ता फिल्म झाली ना, रिलीज झाली ना, झालं संपलं. हा अप्रोच नाही चालणार आहे. नाही चालणार म्हणजे आणि मला तू जे म्हणालास ना, ते इतकं खरं आहे, की हा काय इगो प्रॉब्लेम आहे, की मराठीत केलं नाही. तुम्ही त्याचे फायदे पण बघा ना. इट्स गोइंग टू रीच ॲट एक्स अमाउंट ऑफ कंट्रीज. इट्स गोइंग टू रीच जी लोकं मराठी बघत नाही त्यांच्यापर्यंत पण. तर मला असं वाटतं, की कधी इगो मसाज करायचा आणि कधी पुढचा विचार करायचा ह्याच्यातला पण एक चॉईस नक्कीच आहे चूज आणि केलं आणि पाहिजे मला आता. वाटतं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतोय. म्हणजे आपल्याकडे मराठीत ते कंटेंट होतच आहे. म्हणजे असं नाही की होत नाहीये. पण मग असं पण आहे की मला वाटतं या शोला त्या पद्धतीने ती हिंदी ऑडियन्स पण एका वेगळ्या बघेल आणि त्यांना एक वेगळ्या पद्धतीने मराठी टॅलेंट असो किंवा मराठी कथानकांना असो, त्यांना बघण्याची संधी मिळेल किंवा आपण आता खजिना म्हणतोय, तर हा खजिना महाराजांचा किंवा मराठ्यांचा का कुठला होता, काय होता, ज्या पद्धतीने पुस्तकात दिलंय आणि त्यांनी खूप उत्तम वर्णन केलंय की त्याचं म्हणजे तसं म्हटलं तरी फिक्शनल आहे. पण इतके सुंदर रेफरन्सेस आहेत पास्ट खऱ्या सत्य घटनांचे. सो या घटना बद्दल चर्चा करताना किंवा त्यांच्याबद्दल बोलताना नक्कीच लोकांना प्रश्न पडतो, की हे काय आहे? जे अमराठी प्रेक्षक आहेत आणि ते जाऊन त्याच्याबद्दल अजून माहिती काढून त्यांना जर आपला इतिहास जास्ती त्यांना शिकता आलं, त्यांच्याबद्दल माहिती काढता आली, हो. तर मला त्याची मजा खूप वाटते. हो, सो 100%. सो मला पर्सनली वाटतं, की ती लाट जी आहे ना, ती आता यायला लागली आहे. कारण आधी हिंदीमध्ये मराठी कल्चरला कधी रिप्रेझेंट केलं नाही आपण. खूप कमी केलंय. खूप कमी केलंय. आपण आता कुठेतरी कमी पडलोय का? आणि आपण आता हे सतत केलं पाहिजे. हे मला जाणवायला लागतं. बघ ना, छावा किती कमाल उदाहरण आहे. हो. या स्केलला हिंदीत आज सिनेमा झालाय छत्रपती संभाजी महाराजांवर आणि तो कमर्शियल सिनेमा म्हणून मोठे कलाकार घेऊन केलेला आणि तो वाजणारा सिनेमा असा झालेला आहे. सो डेफिनेटली त्या सिनेमाला बघून बाहेर पडलेल्या लोकांना कळेल, की अच्छा हे काय होतं? काय वैभव? मी 100% लिहून देतो, की रिसर्च, हिस्ट्रीचा शोध हे त्याच्या पद्धतीने ती लोकं घेतील करणार. आणि त्यांना त्यामुळे कळेल तरी, की आपण आहोत कोण आणि आलोत कुठून. तर एक कमाल गोष्ट आहे. पण एनिवेज मला असं वाटतं, की एका ठराविक पद्धतीने
एनिवेज मला असं वाटतं की एका ठराविक पद्धतीने आपण आपला प्रयत्न करत राहावा आणि तो कीप युअर हेड डाऊन, कीप या वर्किंग. आणि जे बघतील ते बघतील, ज्यांना ते आवडेल त्यांना आवडेल. ग्रेट. गुड टॉक सो आधी. तर तुला सई आता म्हणजे तू एवढं काम केलंयस, तू आता ऍक्शन करतेयस आपल्या शोमध्ये किंवा तू इमोशन तर केलंच आहेस. पण मी ऐकलं तू आता डान्स पण करणार आहेस वगैरे सगळंच करतेस. तर काय काय हे जरा तुला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे. अच्छा चुकीची माहिती मिळाली. चुकीची माहिती पण मला मिळाली. हे आठवतंय कारण आता हे माझ्या देखात घडलेलं आहे म्हणून. आपण क्लासमेट्सचं प्रमोशन करत असताना तुला एका इव्हेंटमध्ये जाऊन डान्स करायचा होता कारण सगळेच जाणार होते आणि त्या गाण्यावर प्रमोशनसाठी डान्स करणार होते आणि तू स्विंगेत मला सांगत होतीस की हे मला जगात काही करायला सांग पण मला हे सांगू नकोस लहान करायला. पोराला इंजेक्शन न्यायला देतात ना, हम्म. सेम फिलिंग आधी, सेम अच्छा, तेच होतं सेम तेच फिलिंग. वाटतं. नको नको मम्मी. पण आता बदललंय थोडं ते. आता खूप बदल. आय लुक फॉरवर्ड टू डान्स शूट्स. अरे कमाल माझा कमाल. हा ब्लॉग काढायला मास्टरजी खूप जबाबदार आहेत. अच्छा. मी नंतर हे सगळं हो चित्र कारण बदललं परमसुंदरीमध्ये तू म्हणजे आणि करून दाखवलंस हा, काही नाही तरी. हो, म्हणजे मास्टरजींनी त्याच्यासाठी आय बी फॉरएव्हर. मी कायम तुमची कृतज्ञ राहीन मास्टरजी, गणेश सर. वा. आणि कॉमेडी करताना तुला फार कमी का पाहिलंय आम्ही, असं का वाटतं तुला? खरं तर माझा बरा आहे ना कॉमिक सेन्स. चांगलं आहे ना, केलंयस कॉमेडीमध्ये काम, अरे नाही की तू असं नाही, comedy केलं जनरल नाही. आधी. नक्कीच आहे ऍक्टर म्हणून तुला कळतच ते. मग करायला पाहिजे. का कमी केलंस पण का आलं नाही कमी फार? काही आलं नाही कधी. कारण तू असं सिरियस ड्रामा किंवा इमोशन्स किंवा हो, खूप दुनियादारीमध्ये केलंय. तर तो तिथून लाईक ती ओळख झाली थोडंसं का? लाईट लाईट करायला पाहिजे आता जरा ना. केलंस तू, असं नाही की नाही केलंस, पण कम्पॅरेटिव्हली कमी केलंस की कॉमेडी चित्रपटात दॅट्स अ गुड आयडिया. आले नाही माझ्याकडे, आता कॉमेडी करेन. हा म्हणजे कारण आपल्याकडे आपली जी मित्रमंडळी धन्यवाद आहेत सगळी, धन्यवाद. आपली मित्रमंडळी जी सगळी आहेत ते कॉमेडीवर तर म्हणजे त्यांनी झेंडा काढले. हो, झेंडे मग तो काढले. अमेय वाघ घे किंवा हो, सिद्धार्थ सिद्ध्या, जाधव घे किंवा चांदेकर घे, ही सगळी चांदेकर. श्रीमंत. हो, पण मला हे पण वाटतं की कॉमेडी सिनेमा मराठीतला कुठेतरी एक सोल म्हणजे मराठीतली एक आपली सगळ्यात आवडता. स्ट्रॉंग हो होल्ड आहे आपला. हो, म्हणजे तुझी होम फेवरेट कॉमेडी पेज. फिल्म कुठली आहे? फेवरेट तुझी मराठीतली? अशी बनवा आयकॉनिक आहे ती. म्हणजे Iconic. त्याला काही दुसरं खरंय. म्हणजे मला नेहमी कम्पॅरिझनच वाटतं की नाही. मराठीतली अशी बनवा म्हणजे धूमधडाका, हे ह्याच्या झपाटलेला धूमधडाका, हे पण मला तितकेच आवडतात सिनेमे. मी काय मिस करतो माहितीये का, त्या काळातले म्हणजे तात्या विंचुगे किंवा कवठ्या महाकाळगे असे जे कॅरेक्टर्स बनवायचे ना कोठारे, ते त्यात काही हो. भारी असायचं ना, ते असं म्हणजे इतकं वेगळं जग त्यांनी खूप गोष्टी इंट्रोड्यूस केल्या प्रचंड म्हणजे त्यांनी इंडस्ट्रीसाठी. पायनियर म्हणून मी त्यांना बघतो की हो हो, त्यांनी 100%, सिनेमा 100%. मराठी सिनेमा त्या काळात काय पद्धतीने करून 100%. दाखवला. कमर्शियल हो. म्हणजे कमर्शियल लार्जर दॅन लाईफ हो. मराठी सिनेमा. कॅरेक्टर्स म्हणजे बाटलीत बंद असेल लक्षा, हो, म्हणजे हा कोणी विचार केला खतरनाक असेल? खतरनाक. इतकी कमाल आहे. किंवा भावल्यातनं येणारे प्रभावळकर ओमपट स्वाहा करणारे, ते अजूनही लोकांना लक्षात आहेत. म्हणजे मजा तीच आहे की एवढे वर्ष झाले तरी सिनेमे आज टीव्हीवर लागले तरी त्याला प्रेक्षक आहे आणि ते बघणार आहेत. सो तो कुठेतरी काळ मला वाटतं ना असा थोडासा राहिलाय की आपण परत काहीतरी करावं, हो, असं फार वाटतं मला. की मी आता मध्ये आदिनाथ कोठारीला म्हणत होतो की अरे तू का नाही करत हे सिनेमे असे काहीतरी कॉमेंट. आणि काहीतरी आय एम शुअर तो काहीतरी प्लॅन करतोय यावर. पण त्यांनी म्हणजे ते भाईजी आहेतच आणि करेक्ट माणूस आहे तो या सगळ्या पद्धतीने हो. विजन अशी आणण्यासाठी. पण मला असं वाटतं की म्हणजे आता सुपर हिरो सिनेमे जसं मिन्नल मुरली नावाचा एक सिनेमा झाला हो, किती सुंदर होता. हा मल्याळममध्ये, तसे आपल्याकडे रिजनल पद्धतीने सिनेमे होऊ शकतात. 100% होऊ शकतं. पण मग हिरो म्हणून तुला असं दिसतंय का कोणी असं एक तुझ्या डोळ्यासमोर की अरे हा करू शकेल? ललितजी प्रभाकर. ललितमध्ये डायनामिझम आहे. नक्कीच नक्कीच. मग ललित ऐकत असेल तर बघ तुला आम्ही मॅनिफेस्ट करतो तुझ्या. सही आता एवढ्या गप्पा झाल्या, आपण काय काय वेगळ्या जरा खूप काही सिरियस विषयांवर पण बोललो. आणि का बोललो ना असं मला वाटतं की हे सतत आपण ह्यावर ती चर्चा चालू असते. हे धगधग आहे आतली. धगधग आहे आणि जेन्युइन धगधग आहे सगळ्यांची आणि प्रेक्षकांना पण हे मला सतत सांगावंसं वाटतं की ही इंडस्ट्री असे खूप जण आहेत ज्यांना हे वाटत राहतं आणि मग एकमेकांशी मी सतत बोलत राहतो. यातनं इव्हेंच्युअली काय घडेल, काय त्यातनं चांगलं होईल माहित नाही, पण ही धगधग सगळ्यांच्या हो. आहे ती गरजेची आहे. गरजेचे. ती चांगली गोष्ट आहे. पण मला हे पण वाटतं की आपला जसा एक सिरीज येते सिक्रेट ऑफ शिलेदार, मला ही खात्री आहे की या सिरीजमुळे लोकांना काही वेगळ्या आपल्या हिस्टॉरिकल गोष्टी किंवा आपल्या इतिहासाबद्दल काही गोष्टी इंटरेस्टिंग पद्धतीने बघायला कळतील. मिळतील. आणि कळतीलही, हां आणि बघायलाही मिळतील. करमणूक या माध्यमातून माध्यमातून. त्यांना ह्या गोष्टी किंवा तरुण पिढीला या गोष्टींपर्यंत एक काहीतरी वेगळं दाखवता येऊ शकतं आपल्याला. ह्याची मजा वाटते. आणि तू ॲक्शन केली आहेस, तू पळापळ मॅडनेस आहे कारण ट्रेजर हंट आहे आणि त्या ट्रेजर हंटमध्ये तू तेवढीच महत्त्वाची आहेस.
पण राजीव आहे, तू आहेस, अशी खूप इंटरेस्टिंग कास्ट आहे, आशिष सर आहे. हो. तर या सगळ्यांबरोबर काम करून एकत्र काहीतरी एक वाईब तुला आय एम शुअर एक इंटरेस्टिंग आला असेल. हम्म. तर आय एम होपिंग की लोकांना पण तोच येईल आणि हो, त्यांना मजा येईल 100% येणार. असा शो बघताना. मजा येणार. आणि जाता जाता तुला हे सांगेन की असेच जॉनर्स ब्रेक करत राहा, नवीन जॉनर्स इंट्रोड्यूस करत राहा. वी नीड इट. आणि जा सिमरन जी ले अपनी जिंदगी. पण थँक्यू सो मच. मला असं वाटतं की मजा आली, आज वेगळं काहीतरी खूप मजा चर्चा आली. केली. हो, आणि आज जरा डीप झालं डीप कॉन्व्हर्सेशन, झाला जरा डीप झाला डीप, ना, थोडा डीप झाला, पण पण मजा ठीक आली. आहे, हरकत नाही. गुड डीप. हां, चला. तर थँक्यू यार, मजा आली. चल, थँक्स. अंटिल नेक्स्ट चला, टाइम. बाय बाय.